निवडणूक आयोगाबाबतचा कायदा नेमका काय आहे हे आपण सोप्या शब्दात समजून घेतोय. सध्या राजकीय वर्तुळातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. निवडणूक आयोग पक्षपातीने आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करत असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. तर निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असूनही संस्था कुणाच्या दबावाखाली काम करत नाही, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांकडून दिलं जात आहे. या सर्व गोंधळात नेमकी खरी बाजू काय आहे, या संदर्भातला कायदा नेमका काय आहे आणि निवडणूक घोषित केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतची प्रक्रिया काय आहे, हे आपण या मालिकेच्या भागातून समजून घेतोय. यामध्ये मतदार यादी, मतदार यादीचे निकष आणि मतदार यादीचे अपडेशन ही प्रक्रिया नेमकी कशी होते याचा देखील आढावा आपण या मालिकेतून घेतलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबतच्या कायद्याच्या शेवटच्या आणि 5व्या भागात आपण निवडणुकीचे महत्त्व आणि शिक्षेच्या तरतुदी नेमक्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. निवडणुकीचे महत्त्व आणि शिक्षेच्या तरतुदी. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 324(6) नुसार निवडणूक आयोगाला त्यांचे काम करण्यासाठी कर्मचारी देण्याची जबाबदारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहे. म्हणजेच निवडणूक आयोग केंद्र आणि राज्य सरकारच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आपले काम करतो. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली असते. त्याचबरोबर मतदार यादी तयार करणे, त्यामध्ये सुधारणा करणे, निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करणे अशी सगळी कामे निवडणूक आयोग याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून घेतो. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, हे कर्मचारी निवडणूक आयोगाचे नसतात. ते आयोगासाठी काम करत असतात. त्यांच्यावर आयोग जरी नियंत्रण ठेवत असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील यंत्रणेवर लक्ष ठेवणं हे आयोगासाठी वाटतं तितकं सोपं काम नाहीये. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उतरंडीच्या सहाय्याने कनिष्ठांवर नियंत्रण ठेवले जाते. एकीकडे मतदार यादी ही निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तर दुसरीकडे ती तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे मतदार याद्यांबद्दल आक्षेप घेतले जातात आणि निवडणुकीवेळी हा मुद्दा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतो. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 30 नुसार निवडणूक विषयक गोष्टींमध्ये लक्ष घालण्यास दिवाणी न्यायालयांना प्रतिबंधित करण्यात आलंय. म्हणजेच मतदार याद्या, निवडणुकीचा कार्यक्रम, नामनिर्देशन पत्र, मतमोजणी यासारख्या विषयांची दखल कोणतेही दिवाणी न्यायालय घेऊ शकत नाही. त्यांच्या कार्यक्षेत्रातून हे विषय संपूर्णपणे वगळण्यात आलेत. उद्या एखाद्या मतदाराचा मतदार यादीत समावेश केला म्हणून कोणीही त्याविरुद्ध तेथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल करू शकत नाहीये. तसेच या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना दिवाणी न्यायालयात आव्हानही घेता येत नाही. यासाठी संबंधिताला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावे लागतं. आता अशा स्वरूपाची तरतूद का केली असेल असा प्रश्न सहजपणे पडतो. त्याचे उत्तर शोधताना एक मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. निवडणुकीच्या माध्यमातून मतदार आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवतात. याच प्रतिनिधींच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्य सरकार सत्तेवर येते. जर कोणीही निवडणूक कार्यक्रम न्यायालयाच्या माध्यमातून स्थगित करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. कारण निवडणूक वेळेत झाली नाही तर देशाचे आणि राज्याचे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ अस्तित्वात कसे येणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून जाणीवपूर्वक दिवाणी न्यायालयांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोग विरुद्ध हरियाणा सरकार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इतिहासातील हा एक लँडमार्क खटला होता. हरियाणातील तौरू विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. 18 एप्रिल 1984 रोजी तशी अधिसूचना जारी करण्यात आली. यानंतर हरियाणा सरकारने आयोगाच्या निर्णयाविरोधात तेथील उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था नीट नसल्याने तिथे लगेच निवडणूक घेऊ नये असे हरियाणा सरकारचं म्हणणं होतं. सरकारच्या या याचिकेनंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या आदेशाला तातडीने स्थगिती दिली आणि नंतर सविस्तर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकालापत्रात म्हटलं होतं की केंद्रीय निवडणूक आयोग ही राज्यघटनेने निर्माण केलेली महत्त्वाची स्वायत्त शासकीय संस्था आहे. आयोगाचे काम राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे कुठे कधी निवडणूक घ्यायची हे ठरवण्याचा अंतिम अधिकार हा फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच असेल. राज्य सरकारला त्यामध्ये काहीही भूमिका असणार नाही. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 32 मध्ये निवडणुकीच्या कामात गैरप्रकार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये गैरपद्धतीने फेरफार करणे, गैरप्रकारे नावं समाविष्ट करणे किंवा नावे वगळणे असे काम जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने केलं तर त्याला किमान 3 महिने आणि कमाल 2 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड करण्याची तरतूद या कलमामध्ये करण्यात आली आहे. निवडणूक आयोगासाठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील नियम आणि तरतुदींना धरून केलं पाहिजे.
यासाठीच ही तरतूद करण्यात आली आहे। या कलमात संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध केवळ निवडणूक आयोग किंवा त्याच्या आधिपत्याखाली येणाऱ्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली तर आणि तरच त्याची दखल न्यायालयाने घेतली पाहिजे असंही म्हटलं आहे। ही तरतूद याच कायद्यातील कलम 30 शी सुसंगत आहे। म्हणजे उद्या कोणीही उठून सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध गैरप्रकार केला म्हणून न्यायालयात जाऊ शकत नाही। तो अधिकार केवळ निवडणूक आयोगाकडेच आहे। म्हणजेच निवडणूक आयोग आधी प्राथमिक चौकशी करेल आणि जर त्यात तथ्य आढळेल तर आयोग संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकेल, अशी ही तरतूद आहे। ही होती निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती। आपण निवडणूक आयोगाबाबतचा संपूर्ण कायदा या मालिकेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। या संदर्भातला कायदा नेमका काय आहे हे आपण समजून घेतलं। सध्याच्या काळात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेरींमध्ये तथ्यही दडवली जातात, त्यामुळे समाज मनात व्यवस्थेविषयी नकारात्मक मत निर्माण होतं। घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता पणाला लागते। अशा वेळी खरी बाजू नेमकी काय आहे हे समजत नाही। राजकीय हेतू मनात ठेवून राजकीय मंडळी आरोप प्रत्यारोप करत असतात। माध्यमांमध्येही तशा पद्धतीच्या बातम्या येतात, पण बरेचदा या सर्व गदारोळात खरं काय आहे हेच समजत नाही। आपण या मालिकेच्या माध्यमातून तीच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। तुर्तास इतकंच। ही संपूर्ण माहिती संकलित केली आहे ॲडव्होकेट विश्वनाथ गरुड यांनी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।